शुभ प्रभात. हाय, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. हे बघा, मी चालते. माझ्या या पॅसेज आहे माझ्या घरासमोर. त्या पूर्ण आमच्या त्या पॅसेजमध्ये मी चालते. केवढा पॅसेज आहे बघा. प्रभात, गुड मॉर्निंग. नमस्कार. आता चहा बघितलात तुम्ही, देवपूजा झाली आहे. आता नाश्त्याकडे आलो आहे. नाश्ता करायचा आहे उपमा. उपम्याला थोडं तेल टाकले, थोडं तूप टाकायचं. राई टाकलं, जिरं टाकलं. हे बघा, नाश्त्यासोबत इकडे कुकर पण लागलेला आहे.
जेवण आणि कुकर नाश्ता आमचा सोबतच चालू असतो, कारण तिला ऑफिसला जायचं असतं. ते जेवणाच्या मागे लागलेली असते. आता आपण शेंगदाणे घातले, आधी फोडणीला उडदाची डाळ घातली. आपला उपमा होतोय. आपला हा मसाला पडलेला आहे. आता मीठ घातलं उपम्यात. आणि आता साखर. तुम्ही म्हणाल इतकी साखर टाकली. हा आमचा उपमा प्लस शिरा आहे. तुम्हाला बघायची असेल रेसिपी तर कमेंट करा. इकडे शिरा होतोय, इकडे चपातीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. आज भाजी का चवळीची आहे, बारीक चवळी आहे. चवळीची भाजी करायची आहे. इकडे बघा सगळी तयारी. ते बघा तिकडे त्या रूममध्ये, इकडे या रूममध्ये आता वाट बघतायत कधी नाश्ता येतोय. इकडे सगळी जेवणाची वगैरे सगळी अशी तयारी चालू आहे. आता आपला उपमा झालेला आहे. उपमा देऊया प्रत्येकाला. सकाळची सुरुवात नाश्त्याने होणार आहे आपली. हे बघा, हे आता चला नाश्त्याला या. चहा वगैरे, उपमा सगळ्यांनाच आवडतो असं नाही. उपमा दुसरा नाश्ता बघायचा आहे का तुम्हाला? जे उपमा खात नाही तो. आणि मी बिस्किटांचा चुरा केलाय तो. हे बघा, हा नातवाचा नाही आहे, माझ्या सिक्रेट आहे. हा आता नातू आमचा शाळेतून आला. सकाळी 8ला जातो, 11:30 वाजता येतो. आला की आधी पळणार, लपायला पळणार. तो कुठेतरी लपणार, मग त्याला आम्ही कोणीतरी शोधून आणायचं. आता ही चवळीची भाजी, चवळीमध्ये बटाटा घालायचा आहे आणि चवळीची भाजी बनवायची आहे. सकाळी नाश्ता झाला आपला उपम्याचा. आता चवळीची भाजी, वरण, भात, जेवण. हे बघा आपली चवळीची भाजी. डाळ झाली, चवळीची भाजी झाली. आता आपण कढी करायची आहे. असं आजचं आपलं सगळं जेवण आहे. कढीला फोडणी देऊया. आजचं जेवण बघितलं, सकाळचा नाश्ता बघितला. हा माझं दिवसाचं रुटीन आहे. याच्यानंतर थोडं आपलं जे तुम्हाला दाखवते त्याचं एडिट करायचं, जॉईंट करायचा, आवाज द्यायचा नाही द्यायचा, काढायचं, हे सगळं होतं दुपारचं काम. आणि रात्रीची फॉरवर्ड करायची व्हिडिओ. असं सगळं माझं दिवसाचं शेड्यूल आहे.
आपलं हे तापलंय. आता कढीला फोडणी द्यायला तूप वापरायचं तेलापेक्षा, नसेल तर चालतं. राई घातलं. कढी बघायची असेल तर तीही कढी आणि गोल भजी असं सर्च करा तर तुम्हाला भेटेल. सुंद्या सुर्वे गोल भजी कढी. हा बाबा पप्पा करा त्याचं करो. आपली कढी. आता दुपारची जेवणं झाली. आता संध्याकाळचा आमच्या बाबूचा वेळ. थोडंसं त्याच्याबरोबर खेळायचं किंवा त्याचं काय होमवर्क असेल तो त्याचे बाबा घेतात. बघा, सांगायचं म्हणजे असं कोणी मोठं असेल की मुलांना पण थोडं बरं वाटतं. मुलांना पण, शिवाय आपले कोणीतरी सांभाळतंय बघतंय याचं आईवडिलांना पण सॅटिस्फॅक्शन असं, म्हणजे चला कोणीतरी आपलं घरी आहे म्हणून. इतक्या प्रेमाने पाळण्या घरात काय किंवा कोणी केअरटेकर म्हणजे कोणी अशी ठेवली घरात सांभाळायला तरी इतक्या प्रेमाने थोडं सांभाळणार आहे. असा सगळा दिवस आमचा पण छान जातो. थोडं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीशी व्हिडिओचं काम करते मी. त्यानंतर थोडंसं आता हा संध्याकाळचा चहा पाणी झाला. कोण खाते इथलं पर्सन खातोयस? आता हे आपली मस्त आणि आता रात्री खीर बनलेली आहे. नैवेद्याला खीर बनवली. गुरुवार होता. रेसिपी हवी असेल तर कमेंट कर. भाकरी केली. आम्ही भाकरीच खातो रात्री, मी आणि माझे मिस्टर. मुलं खातात त्यांचं जेवण. आणि सकाळी शक्यतो बनवते तेच असतं. संध्याकाळी थोडं बहुत काहीतरी फरक, काही भाजी वाढवली तर. नमस्कार. आज माझं सगळं पूर्ण दिवसाचं रुटीन बघितलं तुम्ही सकाळी उठल्यापासून. आता संध्याकाळचं जे जेवण असतं तेच ठेवते. फक्त त्याच्यात भाकरी घातली बघितलीत आणि भाकरी केली आणि देवाला फक्त खिरीचा नैवेद्य केला, एवढंच. बाकी आपली संध्याकाळ संपलेली आहे, म्हणजे आजचा दिवस संपलेला आहे. जेवण वगैरे आता आराम. आता बघा, कढी बनवली, चवळीची उसळ बनवली, कोबीच्या वड्या बनवल्या, असं काय काय बनवलं. अजून खीर बनवली. तुम्हाला यातली कुठलं काय बघायचं आहे कमेंट करा, ते आपण नेक्स्ट व्हिडिओला दाखवूया. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा, म्हणजे पुढची व्हिडिओ पटकन तुमच्याकडे येईल.